कुणी जर तुम्हाला म्हणलं, की 3 दिवसाआधी तुम्ही किती वाजता उठला होतात आणि रात्री किती वाजता झोपला होतात? इन बिटवीन या पूर्ण दिवसांमधल्या 6 अशा गोष्टी सांगा ज्या तुम्ही केलेल्या आहेत. तर तुम्ही अचूक सांगू शकता. पण चौथ्या दिवशी तुमच्यासोबत काय झालेलं आहे, हे जर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही 6 गोष्टी नाही सांगू शकत. इन बिन 2 ते 3 गोष्टी सांगू शकतात. पण तेच 8 दिवसानंतर जर तुम्हाला कोणी विचारलं, की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या फक्त एक गोष्ट अशी सांग, की जी तू व्यवस्थित आम्हाला सांगू शकतोस, तर कुणीही सांगू शकणार नाही. मग लक्षात घ्या, 8 दिवसाच्या आधी काय झालंय हे जर आपण सांगू शकत नसू, तर 10 वर्षानंतर जर कोणत्या साक्षीदाराला विचारलं, की त्यावेळेला काय झालं होतं हे सगळं व्यवस्थित आम्हाला सांग. फक्त सांगू नकोस तर त्याच्यावरती जे काही क्रॉस क्वेशन्स तुझ्या विचारले जातील, बरं ते क्वेशन्स पण असे विचारले जात नाहीत. त्या साक्षीदाराचा अपमान करून, त्या साक्षीदाराच्या मेंटॅलिटीचा कॅरेक्टर असोसिनेशन करून, त्या साक्षीदाराचा ह्युमिलेट करून क्रॉस त्याच्यावरती घेतली जाते. आणि तेव्हा सुद्धा 10 वर्षानंतर सुद्धा त्यावेळेला काय झालं हे त्याला सांगावं लागतं. हे आणि त्याच्या त्या सांगण्यावरून जजमेंट दिलं जातं आपल्या भारतामध्ये. हे किती दुर्दैवी आहे. हे फक्त दुर्दैवीच आहे असं मला नाही वाटत. तर ही एक कायद्याने आपल्यासोबत केलेली थट्टा आहे असं मला वाटतं.